आपण गुरुवारी सीपीआर मध्ये या प्रसूती विभागामध्ये जी अवैधरित्या वसुली चालू होती, खाजगी लॅबमध्ये लोकांना पाठवून पैसे घ्यायला लागलेले, त्या विरोधात आवाज उठवलेला आणि आम्ही सातत्याने गेली 4-5 दिवस झालं पाठपुरावा केला आणि आम्ही मागणी केलेली की ज्या लोकांचे पैसे घेतलेले आहेत ते पैसे परत द्यावे. त्यात ही 13 जणांची 14 जणांची लिस्ट आहे. 14 जणांचे पैसे सीपीआरला ज्या खाजगी लॅबच्या लोकांनी रात्री आणून दिलेले आहेत, त्यातल्या काही लोकांचे प्रातिनिधिक आता समक्ष उपस्थित आहेत. त्या लोकांचे आम्ही पैसे परत येणार आहे. त्यामध्ये तेजल गुरव ह्या धामणवाडी राधा निर्मिती आहेत, त्यांचं ऑनलाईनवरती 900 रुपये त्यातून परत मिळाली. वैशाली रोडगे त्यांचं पण राजेंद्रनगर कोल्हापूरचे आहेत, त्यांचं 1200 रुपये मिळाले. अश्विनी पाटील चक्रेश्वरवाडीचे आहेत, त्यांचं 1200 रुपये ऑनलाईनवरती परत पाठवले. हे चंचल देवी म्हणून आहेत उत्सुगावला, पण हे मूळ एमपीचं कुटुंब आहे. त्यांचं 600 रुपये म्हणजे त्यांचं जवळपास घेतलेलं होतं 2100 रुपये, पण रक्ताच्या बाटलीचे 1500 रुपये तिने वजा करून 600 रुपये त्यांचं परत दिले. ऐश्वर्या निरलगे म्हणून आहेत, ही सरनोबतवाडीची, यांचं पण ऑनलाईनवरती पैसे मिळाले. मेघा परागते म्हणून एक पेशंट आहे, हा त्यांचा नातेवाईक आहे तिथं, त्यांचं 900 रुपये. मंगला भोसलेचं पण नातेवाईक आहे वाटतं. भोसले कुठे गेला कोण आहेत त्या दोघांना ते भोसले पण. अजून सुप्रिया गायकवाड त्यांच्या वतीनं परवा हे नातेवाईक ते पण आलेले. अश्विनी कुंभार म्हणून कागल ते आता सध्या साताऱ्यात आहे, त्यांचं ऑनलाईनवरती पैसे मिळाले. गायत्री गावडे चंगरचे आहेत, तुम्ही गुगल पे नंबर दिला आहे, तुमच्या नंबरवरती पाठवा म्हणून. आता तुमच्या समोरून आम्ही श्री मार्को म्हणून यांचं 7,500 रुपये घेतले पुढे त्यांचं गाव आहे, वीज तोडायला लागलाय. तो म्हटलं मला येता येणार नाही, कुणाला पाठवा किंवा गुगल पे करा. तिथे एक नंबर देतो म्हटलं, त्यातून पण पाठवतो. नम्रता कांबळे 900 रुपये, सानिका पाटील 900 रुपये आणि साधना कांबळे 1000 रुपये. साधना कांबळे आपलं एक आज. तर आता त्यातले आम्ही यांचं प्रातिनिधिक ज्यांचं ऑनलाईनवरती पोहोचलेलं आहे ते पोहोचलेले आहेत. आता इथनं पुढे सीपीआर मध्ये कुठल्याही लोकांनी सजग व्हायला पाहिजे. तुम्ही सुद्धा आजूबाजूला असणाऱ्यांना सांगा किंवा पैसे देऊ नका. अकाउंट फिगर आहे हे तुझं येतं श्रद्धा कांबळे. हो पाटील मामा तुम्ही थांबा, ओळख कॅमेरा जवळ चालणार ते काढूया हां ओके. हॅलो पाठवतो हो आज 14 तारखेला ऍडमिट. आणि पैसे किती रुपये घेतले रक्त तपासायला? ते सांगावले एकदा 1700, एकदा 800 आणि एकदा 200, एकदा 200 पैसे घेतलेले. आणि आता काय झालं आता सांगा, नाही कधी घेतलं रक्त? काल घेतलं. आता पैसे घेतले नाही. नाही आता सरकारी लॅबमध्ये तपासणी केली आणि आधी ही तपासणी करायला पैसे पैसे घेतले.